हा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघणार आहे का थोड्या वेळानं बघणार आहे? नाही, अशासाठी विचारतोय की प्रोक्रॅस्टिनेट करणारी माणसं असतात ना, ती अशी चालढकल करत असतात. आत्ताचं काम अजून थोड्या वेळानं, अजून थोड्या वेळानं किंवा उद्यावर. तर प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चालढकल करणे, कामाची टाळाटाळ करणे, ही सवय आहे आणि ही सवय जाऊ शकते. ही सवय कशी जाऊ शकते याच विषयी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि म्हणजे नोटिफिकेशन येत राहील जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा. प्रोक्रास्टिनेशन ह्या खूप वेळा ऐकलाय आपण आणि ऑफलेट जास्त ऐकलाय हा शब्द. तर प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये खूप चपखल शब्द आहे हा प्रोक्रास्टिनेशन. मराठीमध्ये याला एक्झॅक्ट असा पर्यायी शब्द नाहीये, पण आपण म्हणू शकतो की चालढकल करणे, कामाची टाळाटाळ करणे म्हणजे प्रोक्रास्टिनेशन. की आत्ताचं काम अजून थोड्या वेळानं करू. बऱ्याचदा होतं ना असं की आपल्याला अभ्यासाला बसायचं असतं. अगदी शाळेच्या दिवसात असताना आपल्याला अभ्यासाला बसायचं असायचं. आपण म्हणायचो की अजून थोड्या वेळानं करतो. संध्याकाळी करतो ना. संध्याकाळी अजून काहीतरी घडतं. आपण अजून थोड्या वेळानं म्हणतो. इव्हन आत्ता म्हणजे आत्ता आपल्याला काहीतरी बाजारात जाऊन आणायचं असतं. दुकानात जाऊन समजा दूध आणायचंय. थोड्या वेळानं आणतो ना. एवढं हे रील बघून संपवतो. हा व्हिडिओ बघून संपवतो. किंवा आता मी काहीतरी वाचतोय ते वाचून झालं की आणतो. ही झाली खूप छोटी गोष्ट. याची अजून मोठं काहीतरी उदाहरण असं असतं की जे नेहमी आपण म्हणतो, मला पहाटे उठायचंय, उद्या उठतो. वाचायला सुरू करायचंय, थोड्या वेळानं वाचतो ना. आता काय आज रिलॅक्स करतो. आज पिक्चर बघतो, उद्यापासून पुस्तक वाचायला चालू करतो. डायरी लिहायची आहे, नंतर करतो. हीच गोष्ट ऑफिसमधल्या कामांमध्येही होत असते. होता होईल तेवढा आपण मोठ्या कामांपासून पळवाटा शोधत असतो. आणि मग ह्या पळवाटा शोधत शोधत ही सवय जी आहे, ही सवय जेव्हा आपल्याला लागते प्रोक्रॅस्टिनेशनची, तेव्हा ही खूप घातक ठरते. कारण आपण कामं टाळायला चालू करतो. आणि कामं टाळायला चालू करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. आणि स्वतःला फसवणं सुरू करतो ज्या दिवशी आपण, त्या दिवशी आपली कोणतीही सुटका नाही आपली स्वतःपासून. कारण आपण आपल्यालाच फसवत असतो. आणि हा जो पिंजरा आपल्या भोवतीचा येत जातो, ही जी बेडी आपल्या भोवती पडत जाते, यातून सुटका करण्यासाठी मनाचा प्रचंड निग्रह करून यातून मग सुटावं लागतं. त्याला कुठली तरी प्रोफेशनल हेल्प घ्यावी लागते कदाचित. त्यामुळं प्रोक्रॅस्टिनेशनची ही सवय, चालढकल करण्याची ही सवय लागूच नये यासाठी प्रयत्न करायला हवा. त्याच्या आधी आपण बघूया की ही सवय नेमकी लागती कशामुळं, की आपण नेमकं हे प्रोक्रॅस्टिनेशन किंवा हे चालढकल करण्याचं प्रकार सुरू कधी होतो किंवा कशामुळे होतो म्हणूया. छोट्या छोट्या गोष्टींचं सोडून देऊया आपण. तो कदाचित आळसही असू शकतो, की आत्ता दूध आणायचा कंटाळा आलाय. तर कंटाळा हा मानसिक असतो मला वाटते. थकवा हा शारीरिक असतो. जेव्हा आपल्याला थकवा आलेला असतो दिवसभराचं काम करून आणि जेन्युइनली थकलेलो असतो आपण आणि आपण जर म्हटलं की आत्ता ही गोष्ट करत नाही उद्या करतो, तर गोष्ट वेगळी आहे. तो थकवा असतो, तो टेम्पररी असतो, तो उद्या कदाचित आपण फ्रेश पण होतो. पण कंटाळा जो असतो ना, हा कंटाळा मानसिक असतो. याला काय पर्याय नाही बॉस. कंटाळ्याला आतूनच यायला लागतं. म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ बघून किंवा एखादा मोटिवेशनल सिनेमा बघून उद्यापासून मी ह्याच्या भाग मिल्खा भाग मधल्या फरांसारखी बॉडी करतो म्हटलं, तर ते वाटू शकतं क्षणिक, पण दुसऱ्या दिवशी नाही वाटत. कारण ते मोटिवेशन संपलेलं असतो. तो एक डोस असतो असा छोटासा. तो संपतो. त्यामुळे ते आतून वाटायला लागतं. आणि आतून जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत आपण प्रोक्रॅस्टिनेट करत राहतो. गोष्टी पुढे ढकलत राहतो. गोष्टी टाळत राहतो. तर ही सवय अशामुळे लागती, की आपल्यामध्ये ना मागचाच व्हिडिओ आहे आपला आत्मविश्वासाच्या कमतरतेविषयीचा. तर ती आत्मविश्वासाची कमतरता हे याचं एक कारण आहे, की आपल्याला अपयशाची भीती वाटत असते. आपल्याला वाटत असतं, ही गोष्ट जी करायला घेतली आहे, ही मी समजा करूच शकलो नाही तर? करूच शकलो नाही, तर मग मला लोकं हसतील. मग मी लोकांच्या नजरेत उतरीन. इव्हन माझ्या घरातल्या लोकांच्या नजरेतून मी उतरीन. मी स्वतःच्या नजरेतून कदाचित उतरीन. त्यापेक्षा मी ही गोष्ट करतच नाही. करतच नाही म्हणजे मी ही सुरूच नाही केली, तरी संपणार नाही. त्यामुळं मी थोडंसं अजून तयारी करतो. अजून ह्याला जास्त चांगल्या पद्धतीनं सामोरं जातो. असं मी जेव्हा म्हणतो, तेव्हा मी प्रोक्रॅस्टिनेट करायला सुरू झालेलं असतं. आता ही गोष्ट मी टाळतोय. ही गोष्ट टाळून मलाही माहिती असतं, की मी जेव्हा म्हणतो, की ही गोष्ट मी 5 मिनिटानं करीन, 10 मिनिटानं करीन, तेव्हा मी खरंच करणार आहे का? आत कुठेतरी मला वाटत असतं मी करीन. पण जेव्हा गोष्ट करायची वेळ येते, तेव्हा मी अजून 5 मिनिटानं म्हणतो. कारण मला ती भीती वाटत असती गोष्ट सुरू करायची सुद्धा, की मी सुरूच नाही केली तर मी काय करू? मी घरात मस्त म्हणतो, की मी जाईन वॉकला उद्यापासून आणि मी गेलोच नाही, कंप्लीटच नाही केलं तर हसतील मला ते.
सेम ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी आपल्या, की नाही केलं, पूर्ण नाही करू शकलो तर हसतील. त्यापेक्षा सुरूच नको करूया. यात गंमत अशी असते की आपली न करण्याची इच्छा नसते, करायचं असतं आपल्याला. आपण म्हणतो थोड्या वेळानं करू. आपण थोडं पुढे ढकलतो त्या गोष्टीला. कारण आपल्याला करायची इच्छा आहे. आपल्याला कुठेतरी यशस्वी व्हायचंय. पण अपयशाच्या भीतीनं आपण ते करत नाही. आत्मविश्वास कमी पडतोय, स्किल कमी पडतोय अशी एक भीती वाटत असते. त्या भीतीमुळे आपण करत नाही. म्हणजे ही गोष्ट होऊ शकते आणि माझ्या बाबतीत ही गोष्ट बऱ्याचदा होते. आज कमी झाली आहे आता, कारण ते निग्रहपूर्वक मी करू शकतो. पण पूर्वी ना ही गोष्ट माझ्या बाबतीत हमखास व्हायची, की मी एखादं काम करायला सुरू केलं. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हटलं, इव्हन लेट्स से मी काहीतरी कोणाला तरी मला आर्टिकल लिहून द्यायचंय आणि ते आर्टिकल अमुक एका विषयावरचं लेट्स से इंटेरियर या विषयावरचं आर्टिकल आहे आणि मी ते आर्टिकल लिहायला बसलो आणि लिहायला बसताना किंवा मला असं वाटतंय की थोड्या वेळानं हे आर्टिकल लिहावं आणि त्या थोड्या वेळानं लिहावं सॉरी, त्याचे काय थोड्या वेळानं लिहावं असं मी म्हणत असतो. त्या थोड्या वेळानं लिहावं या मधल्या काळात मला असं वाटतं की नाही, आर्टिकल तर ठीक आहे, आत्ता ही जी आयडिया सुचली ना ऍड फिल्म लिहायची, ही स्टोरी आधी लिहून काढूया, मग ते आर्टिकल लिहूया. स्टोरी लिहायला बसताना परत वाटतं काहीतरी ही फार भारी होईल असं वाटत नाही मला वाटतं ही आहे ना थोड्या वेळानं लिहावी. आता आर्टिकलचा विषय डोक्यातनं गेलेला असतो, स्टोरी डोक्यातनं गेलेली असती, दोन्ही गोष्टी होत नाहीत. जे भन्नाट म्हणून सुचलेलं असतं ते तेवढं भन्नाट नसतं, म्हणून मग आपल्याला जे आधी करणार असतो तेही आपण केलेलं नसतं. दोन्ही गोष्टी राहतात. फोकस कमी पडतो. जे आपण काम ठरवलेलं आहे ते काम करायचंच आहे ही इच्छा असती, पण फोकस कमी पडतो आणि फोकस कमी पडला की मग आपण ती गोष्ट पुढे ढकलतो. प्रोक्रॅस्टिनेट करायला कारणं आपल्याला सुचत जातात आणि कारणं मात्र मस्त सुचतात. त्याच्यात चालढकल नाही करत आपण, कारण ती कारणं आपण कुणाला देत असतो? घरच्यांना किंवा आजूबाजूच्यांना, बॉसला? कारण आपण आपल्याला देत असतो, आपल्याला सांगत असतो. थ्री इडियट्स मध्ये तो म्हणतो ना की दिल अपना होता है ना, ओ बहुत भोला होता है, उसको बस बताने का ऑल इज वेल. ऑल इज वेल त्याला सांगायचं बरोबर आहे, तर खरंच ऑल इज वेल असतं का? ते आपल्याला माहिती नसतं ना, किंवा आपल्याला माहिती असतं म्हणून आपण त्याला सांगत असतो ऑल इज वेल. तर हे झालं प्रोक्रॅस्टिनेशनची कारणं, खूप सारी अशी गोष्टी पुढे पुढे ढकलायच्या कारणं. आता ही सवय लागते, ही जी गोष्टीची चालढकल करायची सवय लागते, ही सवय घालवायची कशी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही सवय आता मला घालवायची आहे, कारण मला तर गोष्टी पूर्ण करायच्यात. बऱ्याचदा जे मी म्हटलं की पहिल्यांदा सगळ्यात सवय ही लागते कशामुळं, तर अपयशाच्या भीतीमुळं. अपयश कधी येतं? गोष्ट पूर्ण झाल्यानंतर अपयश येतं. गोष्ट सुरू करताना अपयश येतं का? मला नाही वाटत अपयश येतं सुरू करताना. फॉर एक्झाम्पल, मला रोज अर्धा तास वॉकिंगला जायचंय, तर अर्ध्या तासातली 5 मिनिटं मी नक्की चालू शकतो. तर 5 मिनिटं मी चालू शकतो म्हणजे 5 मिनिटाचं माझं टास्क हे सक्सेसफुल होणार आहे, यशस्वी होणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे अर्ध्या तासाचं टास्क आहे, हे अर्ध्या तासाचं टास्क कदाचित सक्सेसफुल नाही होणार, त्याची मला भीती वाटते. पण माझं 5 मिनिटाचं वॉकिंगचं टास्क हे सक्सेसफुल होऊ शकतं. मग 5च मिनिटं चालूया आज, तेवढाच टास्क कंप्लीट करूया. छोटं 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 ध्येय ठेवायला पाहिजे. जे आपण मोठ्या कामाविषयी घाबरून जाऊन ते काम चालढकल करत असतो, ते काम टाळत असतो, त्याच्याऐवजी त्या कामाचे तुकडे करायचे आणि ते तुकडे करून मग आपण तेवढेच छोटे छोटे टास्क आहे ते कंप्लीट करू शकतो. जसं मी आत्ता उदाहरण दिलं. बरं, आज 5 मिनिट मी चालू शकलो तर तो कॉन्फिडन्स येतो की मी करू शकलो. कॉन्फिडन्स माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. कॉन्फिडन्सवर आपण तो व्हिडिओ केला होता, आत्मविश्वासावर. त्याची लिंक आहे इथे, ते पण बघा पाहिजे तर. तर कॉन्फिडन्स माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून तो कॉन्फिडन्स येतो कधी, तर जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा कॉन्फिडन्स येतो. मग छोटं छोटं काम, छोट्या छोट्या त्याची विभागणी केली की आपण त्यातनं थोडं 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 पुढे जाऊ शकतो. समजा आपण 5 मिनिटं चाललो आणि 5 मिनिटं चालताना रोज आपल्याला खूप दम लागला. आपल्याला कळलं ना की आपल्याला दम लागतोय, म्हणजे त्या अपयशातनं आपण काहीतरी शिकलो किंवा त्या छोट्याशा यशातनं आपण काहीतरी नवीन शिकलो. आता दम लागतोय, मग या दम लागण्यावर मला काय उपाय करायला पाहिजे? मला डॉक्टरकडे जायला पाहिजे का? का दम्याची मला सवयच आहे? का मला आता वजन वाढलंय? का जे काही होतंय त्याच्यावर आपण उपाय शोधतो. त्या समस्येवर मात केली की जो छोटासा टप्पा आपण ठरवलाय तो टप्पा जास्त पद्धतशीरपणे आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे अपयशातून आपण शिकायला चालू करतो त्यातनं. एक 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 गोष्टी करायला चालू करतो. थोडं 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 काम रोज करायला लागलं की मग अपयशाची भीती कमी होते. अपयशाची भीती कमी झाली की चालढकल करण्याची वृत्ती कमी कमी व्हायला लागते. कारण आपल्याला करायचंय, आपण काय आळशी नाहीये.
जसं मी मगाशी म्हटलं, कंटाळा मानसिक असतो आणि कंटाळा येतो तेव्हा तो आळस येतो. पार्किन्सन्स लॉ आहे, तो लॉ असं सांगतो की एक डेडलाईन निश्चित करायला पाहिजे, कारण निश्चित केलेल्या वेळेमध्ये काम व्यवस्थित होतं. निश्चित केलेल्या म्हणजे एक जेव्हा डेडलाईन असते, एक पर्टिक्युलर डेडलाईन असते, त्यामध्ये काम व्यवस्थित होतं. मी मागे एकदा म्हटलं होतं, एक उदाहरण दिलं होतं की जेव्हा पुस्तक लिहिलं मी, तेव्हा ते एक वेबिनार केला होता आणि वेबिनार केल्यानंतर तो पुस्तक लिहिला. त्यांचं असं होतं की चॅलेंज युअर सेल्फ दॅट यू विल फिनिश दिस बुक इन 21 डेज. 21 दिवसाची डेडलाईन स्वतःला ठेवून घ्या आणि 21 दिवसाच्या डेडलाईनमध्ये तुम्ही हे काम पूर्ण करा. जेव्हा आपण एक डेडलाईन ठेवतो तेव्हा निश्चितपणे त्या डेडलाईनमध्ये आपण काम करायच्या मागे लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण वर्षभर जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, ज्यांना प्रोजेक्ट्स करायला लागतात, जर्नल्स लिहावे लागतात, त्यांना हे पक्क माहिती असेल. मला कॉमर्सला एवढं काही नसायचं, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी ज्या टास्क दिलेल्या असायच्या त्या करताना सुद्धा आपण बघतो, किंवा इव्हन परीक्षेचा अभ्यास. वर्षभर आपण काहीही करत नाही, काही केलेलं नसतं. जेव्हा सबमिशनची डेट येते किंवा एक्झामची डेट येते, तेव्हा आपण गोष्टी करायला चालू करतो, फास्ट करतो. मग जे वर्षभरात केलेलं नसतं ते एवढ्याशा त्या वेळात आपण बसवतो आणि करून टाकतो. म्हणजे ते काम होण्यासारखं असतं, फक्त आपण वर्षभर केलेलं नसतं. डेडलाईन जेव्हा असते तेव्हा आपण काम करतो आणि ते संपवतोच. त्यामुळे ती डेडलाईन ठेवायला पाहिजे. किंवा एखादं काम पूर्ण करायचंय मला, ते किती वेळात पूर्ण करायचं याची डेडलाईन ठेवायला पाहिजे. म्हणजे अगदी इमिडिएट वर्क असेल समजा, की एक मला आर्टिकल लिहून काढायचंय 500 शब्दांचं, तर मला ते 1 तासाच्या लिहायचंय का अर्ध्या तासाच्या आत लिहायचंय का 2 तास लागणार आहेत, हे फिक्स पाहिजे आणि मग ते तेवढं कंप्लीट केलंच पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डेडलाईन जरी आपण ठेवली तरी सुद्धा त्या डेडलाईनचे छोटे छोटे तुकडे करायला पाहिजेत. समजा जर आपल्याला एखादं काम करायची डेडलाईन असेल 1 दिवसाची, तर 1 दिवसातले आपल्याला ऍक्च्युअल वर्किंगला मिळतात 8 तास. ते 8 तासामध्ये कसं आपण विभागणार आहे हे काम, हे नियोजन पाहिजे. आणि हे नियोजन केल्यानंतर तेवढ्या तेवढ्या मिनिटांमध्ये, तेवढ्या तेवढ्या अवधीमध्ये आपण त्या त्या टप्पा पूर्ण केला की आपण हळूहळू यशाच्या जवळ जायला सुरुवात करतो. प्रत्येक वेळी एखादा टप्पा पूर्ण केल्यानंतर तो सेलिब्रेट करायला पाहिजे. मी 5 शब्दाचं आर्टिकल नसतं, मी 500 शब्दाचं आर्टिकल लिहिलं. इट्स अ रिझन टू सेलिब्रेट. 500 शब्दातले 100 शब्द लिहिले. अरे 100 शब्द लिहिले, 100 शब्द लिहिले ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. तर ते सेलिब्रेट करायला पाहिजे. यश सेलिब्रेट केलं, आपल्याला हुरूप येतो. आपल्याला हुरूप आला की आपण पुढचा टप्पा निश्चितपणे गाठायला आपल्याला मदत होते, स्वतःलाच मदत करतो. मग आपण आपल्याला कारण देत नाही, आपण आपल्याला अप्रिसिएशन करतो आपलं, की आपण करू शकलो. आपला कॉन्फिडन्स वाढवतो आणि कॉन्फिडन्स वाढवला की गोष्टी सोप्या होतात. सगळ्यात महत्वाचं, आपण हे सगळं का करतोय, म्हणजे मी आता का बोलतोय हे नाही, हे सुद्धा. येस, व्हॉट इज द पर्पज ऑफ डुईंग दिस. मला वाटतंय की ज्या अडचणी मला आल्या, ज्यातून मी गेलो, जे धडपडलो मी, ते त्याच्यातनं शिकलो. ते शिक्षणाचा, त्या ज्ञानाचा तुम्हाला थोडासा फायदा व्हावा कुठेतरी. तुम्ही पण अशा अडचणी येतील तेव्हा त्याच्यातून मार्ग काढता यावा, म्हणून मी हे सांगतोय. एक्झॅक्टली त्या पद्धतीनं तुम्ही ऐकताय की तुम्ही कदाचित तशा अडचणीत असता आणि तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन पाहिजे असतं, म्हणून तुम्ही हे ऐकत असता. आपला एक पर्पज असतो गोष्ट करण्याचा, एक उद्देश असतो. तो उद्देश जो असेल, उद्देश नाही, उद्देश वेगळं, उद्देश असतो आपला. तो उद्देश जो आहे, तो उद्देश आपल्या डोळ्यासमोर सतत हवा. आपण एखादी गोष्ट करणार आहे, त्याचा उद्देश काय आहे? 30 मिनिटं चालायचंय रोजचं, याचा उद्देश काय आहे? 30 मिनिटं चालायचं म्हणजे वजन कमी करायचंय. वजन कमी करायचं याचा अर्थ मला फिट व्हायचंय, मला निरोगी राहायचंय. निरोगी राहायचंय म्हणजेच मला दीर्घायुषी राहायचंय. मला आपल्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी आनंदी जीवन जगायचंय. मग हे करायचंय मला सगळं, तर मला 30 मिनिटं चालायला हवं. मग हा माझा ग्रेटर पर्पज आहे. हा पर्पज जोपर्यंत मला क्लिअर नसतो तोपर्यंत मी गोष्ट करत नाही. आणि ज्या दिवशी माझा पर्पज, माझा उद्देश क्लिअर असतो, तेव्हा मग मी त्या टाळाटाळ करत नाही, त्यात छोटी छोटी कारणं देत नाही, स्वतःला फसवत नाही. जे करतो मी ते करत राहतो. त्यात अपयश आलं तर त्यातनं शिकतो आणि त्यातून पुढे जातो. मग माझा आत्मविश्वास पण वाढीला लागतो. आवडीचं काम करायचं असतं तेव्हा आपण कुठलंही सबब देत नाही. माझा मुलगा आहे, त्याला मी जेव्हा अभ्यास करायला बसायला सांगतो तेव्हा तो 100 कारणं देईल. पिझ्झा खायला चल म्हणलं ताबडतोब येतो. बिकॉज ही लाईक्स इट. ही लाईक्स डुईंग दॅट. आवडीचं काम करायचं असतं तेव्हा माणूस करतो. प्रत्येक काम आहे ते आपल्या आवडीचं आहे समजायचं, त्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्यायचा आणि मग ते काम करायला घ्यायचं. त्या कामाची विभागणी करायची, त्याला एक डेडलाईन ठरवून घ्यायची आणि त्या डेडलाईनची परत विभागणी करायची. छोटा छोटा टप्पा पार करत जायचा. एखाद्यात अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या टप्प्यावर जायचं, त्यातनं शिकायचं, अपयशातनं दुरुस्त करायच्या, पुढच्या टप्प्यावर जायचं. यश येईल छोट्या छोट्या टप्प्यामध्ये, ते यश सेलिब्रेट करायचं. मग आत्मविश्वास वाढतो आणि मग कधी आयुष्यात आपण कुठल्याही गोष्टीत चालढकल करणार नाही आणि कुठल्याही गोष्टीत टाळाटाळ करणार नाही. प्रोक्रास्टिनेशनची सवय पूर्णपणे आपल्यातून गेलेली असेल, आपण त्याच्यापासून मुक्त झालेलो असू आणि मग यश मिळायला काहीच अवघड नाही.
मला वाटतं याचा नक्की फायदा होईल तुम्हाला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्यासारख्या अनेक मित्रांना ज्यांना याची गरज आहे. आतापर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अँड आय विश यू ऑल द बेस्ट, ऑल द सक्सेस इन युअर लाईफ. थँक्यू.